संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 3ऱ्या भागामध्ये ऐकूया ॲनी मस्कारेन यांच्या जीवनकार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी, निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. स्त्री शक्तीच्या भूमीमधून प्रसवे मानव जात, तिच्या उन्नतीसाठी श्रमली रात्रंदिन स्त्री जात. अम्मो दुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या, नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. संविधान सभेतल्या 15 महिलांचा आपण परिचय करून घेत आहोत. राजकीय स्वातंत्र्य तसेच सामाजिक सुधारणांच्या आंदोलनात कर्तबगारी करणाऱ्या या महिला होत्या. खरं म्हणजे त्यामुळेच त्यांची संविधान सभेवर निवड झाली होती. या 15 जणींमधल्या अम्मू स्वामीनाथन यांची माहिती आपण मागच्या भागात घेतली होती. आज आपण समजून घेणार आहोत ॲनी मस्कारेन यांना. उक्ती परखड, कृती निर्भीड, आक्रमक बाणा हे ॲनी मस्कारेन यांचं व्यक्तित्व. असं व्यक्तित्व घडण्यामागं अन्य कारण काही असोत, पण त्याला ताकद देते ती अन्यायाबद्दलची मनस्वी चीड, सत्यावरची अविचल निष्ठा, व्यवहारिक डावपेचांच्या पलीकडची शाश्वत मूल्यांची आस. संविधान सभेतल्या निवडणुकांविषयीच्या चर्चेत भाग घेताना त्या म्हणाल्या, आपण इथे लोकशाहीच्या पायाभूत तत्वांची रचना करत आहोत. ताबडतोबीने येणाऱ्या निवडणुकांसाठी नव्हे, तर आगामी काळासाठी, पुढच्या पिढ्यांसाठी, राष्ट्रासाठी. म्हणूनच सोयीचं काय यापेक्षा नैतिक काय याचा विचार करणं अधिक उपयुक्त होईल. माझ्यासाठी राजकारण नैतिक आज्ञापत्र आहे. ॲनी सांगत असलेला राजकारणाचा मूल्यात्मक आधार हा आज आपल्याला स्वप्नवत वाटतो. ते स्वप्न होतं हे खरं, पण केवळ हवेतलं स्वप्न नव्हतं. त्याच्या आधारेच ॲनी आणि त्यांच्या पिढीनं आपला देश ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त केला. सामाजिक विषमतेच्या बुरुजांना सुरुंग लावला. मुख्य म्हणजे त्यांनी या स्वप्नाची संहिता लिहिली. तेच आपलं संविधान. नुसतंच वरवर संविधान वाचलं तर ती राज्यकारभाराची नियमावली आहे एवढाच अर्थ आपल्याला लागेल. त्यातली मूल्य, स्वप्न नीट लक्षात यायला ते घडवणाऱ्यांचं जीवनकार्य, विचार त्यांच्या काळाच्या वैशिष्ट्यांसह समजून घेणं गरजेचं आहे. आपली आजची नायिका ॲनी मस्कारेन यांचा जन्म झाला 6 जून 1902 रोजी त्रिवेंद्रम म्हणजे आत्ताचं तिरुवनंतपुरम इथे. त्रावणकोर संस्थानाची ती राजधानी होती. ॲनी यांचं मच्छीमारांमध्ये गणलं जाणारं कुटुंब लॅटिन कॅथलिक ख्रिस्ती समाजाचं. मागास, उपेक्षित मानलेले समुदाय लॅटिन कॅथलिकांमध्ये अधिक आहेत. या धर्मांतरामुळे त्यांचं स्थान सरसकट वरचं झालं नाही, तरी कथित उच्चवर्णीयांची सेवा करण्याच्या परंपरागत बंधनांमधून त्यांना मुक्ती मिळाली. व्यक्ती विकासावरची बंधनही सैल झाली. शिक्षण घेणं, उपजीविकेसाठी नोकरीसारखे अन्य मार्ग अवलंबणं शक्य झालं. ॲनीचे वडील त्रावणकोर संस्थानात खालच्या श्रेणीतले कर्मचारी होते. घरात आर्थिक तंगी असे. ॲनी तल्लख बुद्धीच्या होत्या. त्यांना त्रिवेंद्रममध्ये सर्वोत्तम गणल्या जाणाऱ्या महाराजाज कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. त्यांची ही शिक्षणातली चमक नोकरीच्या कामी मात्र येणार नव्हती, कारण त्रावणकोर सरकार त्या काळात महिलांना नोकरी देत नसे. 1925 साली वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी इतिहास आणि अर्थशास्त्र या 2 विषयांमध्ये स्वतंत्रपणे पदव्युत्तर पदव्या मिळवल्या आणि लगोलग त्या सिलोनला म्हणजेच आत्ताच्या श्रीलंकेला गेल्या. तिथे त्यांनी प्राध्यापिकेची नोकरी सुरू केली. या दरम्यान त्रावणकोरमध्ये एक चांगली घटना घडली. त्रावणकोर संस्थानाचं आधिपत्य महाराणी सेतू लक्ष्मीबाईंकडे आलं. राज्याचा वारसदार असलेला त्यांचा पुतण्या लहान असल्यानं त्याच्या वतीनं त्या कारभार पाहू लागल्या. त्या पुरोगामी विचारांच्या होत्या. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचं धोरण त्यांनी अवलंबलं. प्रतिगामी विचारांच्या मंडळींचा तीव्र विरोध असतानाही त्रावणकोरमध्ये त्यांनी मुलींना कायद्याच्या शिक्षणाचे दरवाजे खुले केले.
ही संधी घेण्यासाठी अॅनी त्रावणकोरला परतल्या. कायद्याच्या पदवीधर झाल्यावर त्याच महाविद्यालयात त्या प्राध्यापिका म्हणून रुजू झाल्या. मोठ्या झालेल्या पुतण्यानं 1931 साली संस्थानाचा कारभार हाती घेतल्यानं महाराणी सेतू लक्ष्मीबाईंचे अधिकार संपुष्टात आले. यानंतर त्रावणकोरमध्ये जोरदार राजकीय उलथापालथ सुरू झाली. भोवतालच्या ब्रिटिश अंमलाखालील प्रांतातल्या जनतेच्या स्वातंत्र्याच्या ललकाऱ्या संस्थानाच्या सीमा भेदून तेथील प्रजेपर्यंत पोहोचतच होत्या. संस्थानातील प्रजेच्या मनातही स्वातंत्र्याच्या आकांक्षा जागू लागल्या. याची वेळीच दखल घेऊन सुधारणा केली नाही तर आपल्याला जनता फेकून देईल हे जाणत्या संस्थानिकांनी हेरलं. प्रांताप्रमाणे त्रावणकोरसह काही संस्थानात अशी विधिमंडळं सुरू झाली. मात्र यासाठीच्या निवडणुकीत मताचा अधिकार देण्यासाठी संस्थानं असोत किंवा प्रांत सगळीकडेच शिक्षण आणि संपत्ती यांच्या अटी होत्या. त्या कमी किंवा जास्त असत एवढंच. त्यामुळे सगळी जनता मतदान करू शकत नव्हती. त्रावणकोरमध्ये जमिनीचा वार्षिक कर 50 रुपये भरणाऱ्या आणि वार्षिक उत्पन्न 2000 रुपये असलेल्यांनाच मतदानाचा अधिकार होता. या 100 वर्षापूर्वीच्या रकमा आहेत. त्यामुळे अगदीच मामूली संस्थेचा सधन थरच यात येई. नव्या राजानं 5 रुपये इतका जमिनीचा वार्षिक कर खाली आणला. त्यामुळे संख्या वाढली. पण किती तर 2.5% केवळ. जातींच्या भाषेत जे वरचे गणले जायचे त्यांनाच हा अधिकार मिळाला. त्यामुळे खालच्या समजल्या जाणाऱ्या समाज विभागांमध्ये जोरदार असंतोष पसरला. या समाज विभागांनी या विरोधात उभं राहण्यासाठी ऑल त्रावणकोर जॉईंट पॉलिटिकल काँग्रेस म्हणजेच ATJPC या पक्षाची स्थापना केली. अॅनी या पक्षाच्या सक्रिय सदस्य बनल्या. आंदोलनाच्या परिणामी राजानं मताधिकारासाठीची अट आणखी खाली आणून ती जमिनीचा वार्षिक कर 1 रुपया अशी केली. आता तळाचे समजले जाणारे आर्थिक आणि सामाजिक थर लक्षणीय प्रमाणात सामावले गेले. आपल्या लोकसंख्येपेक्षाही अधिक प्रतिनिधित्व मिळवणाऱ्या मधल्या जातींची मक्तेदारी यामुळे मोडली गेली. स्वातंत्र्याच्या आकांक्षांनी आणखी वेग धरला. नवे जुने समाज घटक एकवटून आता त्रावणकोर स्टेट काँग्रेसची म्हणजेच TCS ची स्थापना करण्यात आली. अॅनी या पक्षाच्या एक संस्थापक नेत्या होत्या. या नव्या पक्षाचं ध्येय होतं प्रौढ सार्वत्रिक मताधिकारानं जबाबदार सरकार स्थापन करणं. याचा अर्थ राजाचा अधिकार कमी अथवा नष्ट करणं. याला राजांची तयारी कशी असेल? तथापि जनतेची उसळी मोठी होती. TCSने विविध आरोप ठेवून राजाचा कारभारी असलेल्या दिवाणाच्या हकालपट्टीची मागणी केली. वैयक्तिक दृष्ट्या दुखावलेल्या दिवाणानं छुपे उघड मार्ग अवलंबून आंदोलन चेपायला सुरुवात केली. TCS मध्ये कळीचं महत्व प्राप्त झालेल्या अॅनींनी दिवाणा विरोधात सभा निदर्शनांमधून तोफा डागायला सुरुवात केली. अॅनी यांना धमक्या आणि सतावणं सुरू झालं. त्यांच्या घरावर हल्ले झाले. एका हल्ल्यात त्यांना मारहाण करून त्यांचे सगळे दागिने लुटलेच, पण घरात एक कपडा किंवा भांडही शिल्लक ठेवलं नाही. एकदा तर पोलीस शिपायानं त्यांच्या अंगावरच मोटरसायकल घातली. याबद्दल कमिशनर पासून राजापर्यंत तक्रारी करून झाल्या, पण परिणाम शून्य. उलट अॅनीच लोकांना पत्रक वाटून भाषणं करून प्रक्षोभित करतात असा आळ घेऊन राजद्रोहाच्या गुन्ह्याखाली त्यांना अटक केली. पुढे यात त्यांना जामीन मिळाला. या दरम्यान आपल्याच संस्थानापुरतं सीमित न राहता ब्रिटिश विरोधी अखिल भारतीय स्वातंत्र्याच्या आंदोलनाशी संबंध जोडण्याचा निर्णय त्रावणकोर स्टेट काँग्रेसनं घेतला. त्रावणकोरची सबंध जनताच आता राजाच्या सत्तेच्या पूर्ण विरोधात गेली होती. तिला स्वतःची सत्ता स्थापित करायची होती. त्रावणकोरच्या दिवाणानं TCS वर बंदी घातली. अॅनी सहित अनेक नेते देशाच्या विविध भागात जाऊन आपल्यावरील अन्यायाच्या विरोधात आवाज उठवू लागले. अॅनींनी म्हैसूर आणि मुंबईत अनेक मोठ्या सभा घेतल्या. माध्यमांना मुलाखती दिल्या. संस्थानात परतल्यावर त्यांना सरकारनं अटक केली. 18 महिन्यांचा तुरुंगवास आणि 500 रुपये दंड बसवला.
महात्मा गांधींनी राजकुमारी अमृत कौर यांना TCSशी बोलणी करायला पाठवलं. गांधीजींचा सल्ला होता, जबाबदार सरकारच्या मागणीवरच लक्ष केंद्रित करा. दिवाणाच्या हकालपट्टीचा मुद्दा सोडून द्या. त्यामुळे चळवळीच्या मुख्य मुद्द्यापासून लक्ष विचलित होतं. TCSच्या नेत्यांनी गांधीजींचा सल्ला मानला. पुढे TCS वरील बंदी उठवली गेली. नंतर 1942च्या छोडो भारत आंदोलनाचे पडसाद संस्थानातही उमटू लागले. अॅनींनी जोरदार मोर्चे बांधणी सुरू केली. त्रावणकोर संस्थानाचं सरकार या आंदोलनाच्या विरोधात होतं. असणारच, कारण ते ब्रिटिशांचं मांडलिक होतं. त्यांनी अॅनींना तुरुंगात टाकलं. यावेळी 1000 रुपये दंडासह 2 वर्षांची शिक्षा त्यांना झाली. तुरुंगातून TCSच्या नेत्यांशी त्यांची सल्लामसलत सुरूच होती. TCSने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाची मुख्य वाहक असलेल्या इंडियन नॅशनल काँग्रेसशी संलग्न होण्याचा निर्णय घेतला. तुरुंगातून बाहेर आल्यावर अॅनी देशात विविध ठिकाणी हिंडल्या. वर्धा तसेच साबरमती येथील गांधीजींच्या आश्रमात त्यांनी वास्तव्य केलं. गांधीजींच्या आणि त्यांच्या संबंधात 1-2 प्रसंगी ताणही तयार झाले. मुंबईतल्या 1946 सालच्या एका सभेतल्या भाषणाचा वर्तमानपत्रात आलेल्या वृत्तांताचा हवाला देऊन गांधीजींनी त्यांना पत्र लिहिलं. तुमच्या जिभेवर तुमचं नियंत्रण नाही. मनात येईल ते तुम्ही बडबडता. ही भाषा ना तुमच्या हिताची आहे ना तुमच्या त्रावणकोरच्या गरीब जनतेच्या हिताची आहे, असं त्यांनी मस्कारेन यांना बजावलं. संस्थानातली चळवळ चालूच होती. पुन्हा एकदा तिथल्या सरकारनं अॅनींना तुरुंगात डांबलं. दरम्यान ब्रिटिशांनी भारत पाक फाळणीसह स्वातंत्र्य जाहीर केलं. संस्थानांना स्वतःचा निर्णय घेण्याची मुभा मिळाली. दिवाणानं जाहीर केलं, त्रावणकोर संस्थान स्वतंत्र देश होईल. या घोषणेनं जनता खवळली. दिवाणावर जीवावर बेतेल असा हल्ला झाला. दिवाण आणि राजा दोघंही घाबरले. त्यांनी त्रावणकोर संस्थान भारतात विलीन व्हायला तयार असल्याची तार व्हॉइसरॉयना केली. दिवाणानं राजीनामा दिला आणि राजाने सार्वत्रिक प्रौढ मताधिकार असलेलं जबाबदार सरकार यापुढे त्रावणकोरमध्ये असेल अशी घोषणा केली. अॅनींसह त्रावणकोरच्या चिकाटीनं लढणाऱ्या जनतेचे श्रम सार्थकी लागले. त्रावणकोरच्या नव्या विधिमंडळात अॅनी निवडून आल्या. पुढे त्रावणकोरच्या प्रतिनिधी म्हणून भारताच्या संविधान सभेत निवडल्या गेल्या. संविधान सभेत विविध मुद्द्यांवरील चर्चेत त्या सहभागी झाल्या. कायद्याच्या सखोल अभ्यासक असल्यानं जगातील विविध देशातील घटनांचे संदर्भ त्यांच्या मांडणीत असत. संघराज्याच्या चर्चेवेळी मजबूत केंद्राच्या बाजूनं त्यांनी भूमिका मांडली. पुढे त्रावणकोर कोचीन एकत्रित झाल्यानंतरच्या सरकारमध्ये त्या मंत्री झाल्या. 1952 साली पहिल्या लोकसभेवर त्या निवडून आल्या. व्यक्ती स्वातंत्र्याच्या कट्टर पुरस्कर्त्या असलेल्या अॅनींनी प्रतिबंधात्मक अटकेबाबतच्या कायद्याच्या प्रस्तावाला संसदेत कडाडून विरोध केला. अखेरपर्यंत क्रियाशील असलेल्या अॅनींनी 19 जुलै 1963 ला या जगाचा निरोप घेतला. 2013 साली उपराष्ट्रपती हमीद अन्सारींच्या हस्ते वजुता कौड इथल्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. त्यावेळी केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी अॅनी मस्कारेन यांच्या स्मृतीस आदरांजली वाहताना त्रावणकोरच्या ऐतिहासिक लढ्यांमध्ये आघाडीवर असलेल्या धडाडीच्या नेत्या या शब्दात त्यांचा गौरव केला. तो रास्तच होता. अम्मुदुर्गा अशा शलाका स्वातंत्र्यास्तव लढल्या. नारी समता समाजोन्नती या ध्येयास्तव जगल्या. स्मरणतयांचे देईल ऊर्जा पेलाया आव्हाने. नव्या युगाच्या नव्या पथावर चालाया निष्ठेने. संविधान सभेतल्या शलाका या मालिकेच्या 3ऱ्या भागामध्ये श्रोतेहो आपण ऐकलं अॅनी मस्कारेन यांच्या जीवन कार्याविषयीचं रूपक. लेखन सुरेश सावंत, निवेदन ज्ञानेश्वर नाईक आणि धनश्री जोशी. शीर्षक गीत आसावरी काकडे. शीर्षक गीताचं संगीत सोमेश नार्वेकर. ध्वनिप्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहयोग रोहिणी पाटील आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. श्रोतेहो, ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचा पुढचा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या मंगळवारी सकाळी 9 वाजता.